मित्रांनो, राशन कार्डची ई-के-वाय-सी लवकरात लवकर करून घ्या. नाहीतर तुम्हाला जे फ्रीमध्ये राशन भेटतं आहे ते पण बंद होऊन जाईल आणि तुमचं जे राशन कार्ड आहे ते सुद्धा डिॲक्टिवेट केलं जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला खूपच हेलपाट्या माराव्या लागतील. कार्यालयाचे जे पुरवठा शाखाचे कार्यालय असतं तिथं राशन कार्डचं काम होतं, तर तिथं खूपच फेऱ्या माराव्या लागतील आणि त्याच्यानंतरच तुमचं राशन कार्ड हे ते पुन्हा चालू होतं. तर तुम्हाला तुमच्यासोबत असं नको व्हायला, म्हणून तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईल फोनवरच राशन कार्डची ई-के-वाय-सी करू शकता. ते पण फक्त तुमचा चेहरा दाखवून. ठीक आहे, तुमचं आधार कार्ड जर अपडेट असेल तर तुम्ही फक्त चेहरा दाखवून घरी बसले तुमची आधार कार्डची ई-के-वाय-सी करू शकता. पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप शिकवेल. तर चला, व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट पूर्ण शिकवतो मी तुम्हाला. सर्वप्रथम तुम्हाला मेरा ई-के-वाय-सी एक ॲप्लिकेशन आहे, ते प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे. सर्वात वरती जे ॲप्लिकेशन दिसतं आहे मेरा ई-के-वाय-सी, ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस येईल ॲप ओपन केल्यानंतर. त्याच्यानंतर तुम्हाला इथं विचारलं जाईल की फेस आर डी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. तर ते डाउनलोड बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस येईल. तर इथं तुम्हाला ते फेस आर डी जे ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस येतो. तर इथं तुम्हाला सर्वात वरती सिलेक्ट स्टेटमध्ये महाराष्ट्र निवडायचं आहे. खाली पण तुम्ही जर महाराष्ट्रामध्येच राहत असाल तर इथं पण महाराष्ट्र निवडायचं आहे. आणि जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल पण तुम्ही आता कुठं म्हणजे समजा तुम्ही UPचे आहे पण महाराष्ट्रामध्ये राहता, तर त्या प्रकारे निवडायचं आहे. किंवा दोघे ठिकाणी जर महाराष्ट्र निवडा आणि लॉग इन बटनावरती क्लिक करा मित्रांनो. ठीक आहे, जसं निवडल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. ज्या नावाने तुमचं रेशन कार्ड आहे त्या व्यक्तीचं इथं नाव आधार कार्ड नंबर टाकायचा आणि जनरेट OTP या बटनावरती क्लिक करायचा. जनरेट OTP बटनावरती क्लिक केल्यानंतर त्याचं आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP येईल. ती OTP टाकायची, कॅप्चर टाकायचं आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं. एवढं केल्यानंतर तुम्हाला इथं बेनिफिशरी डिटेल येऊन जाते. त्या व्यक्तीचं नाव, त्याचं होम स्टेट, त्याचं रेशन कार्ड नंबर, त्याचा डिस्ट्रिक्ट, KYC अप्रुव्हल आहे का नाही, आधार कार्ड नंबर आणि KYC स्टेटस दाखवेल. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली एक तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल फेस ई-के-वाय-सी, खाली पहा ब्लू कलरमध्ये, त्याच्यावरती क्लिक करून द्या. त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक ॲक्सेप्टचा एक ऑप्शन पाहायला मिळेल, ते करून द्यायचं. त्याच्यानंतर इथून तुम्हाला फेस आर डी ॲप्लिकेशनवर ओके करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं विल युजिंग द ॲपमध्ये पहिला ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून द्यायची, परमिशन देऊन द्यायची. त्याच्यानंतर 2-3 स्टेपची प्रोसेस होईल ऑटोमॅटिकली आणि त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तर इथं खाली तुम्हाला डोळे जे दिसत आहे, डोळ्याच्या खाली छोटासा बॉक्स आहे, त्या बॉक्सवरती टिक मारायची आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर कॅमेरा ओपन होऊन जाईल. तर तो कॅमेरामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा दाखवायचा आहे. चेहरा दाखवल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो की तुमची ई-के-वाय-सी जी सक्सेसफुली झालेली आहे. तर या प्रकारे तुम्ही घरातले जेवढे पण व्यक्ती सर्वांची KYC या प्रकारे करून घ्या. ठीक आहे मित्रांनो. तर पाहिलं मित्रांनो, किती सोपी प्रोसेस आहे. घरी बसल्या तुम्ही राशन कार्डची ई-के-वाय-सी करू शकता. तुम्हाला कुठल्याही दुकानावर जायची गरज नाही, कुठल्याही सायबर कॅफेवर जायची गरज नाही, राशन कार्डच्या दुकानावर जायची गरज नाही आहे. तुम्ही घरी बसल्या फ्रीमध्ये, कोणालाही पैसेसुद्धा दिले नाही आपण, आणि आपण घरी बसल्या ई-के-वाय-सी करून घेतली. तर ही प्रोसेस आहे, एकदम सोपी प्रोसेस आहे. या स्टेप्सला फॉलो करून तुम्ही घरी बसल्या KYC करू शकता. तुम्हाला काही प्रश्न असेल, काही विचारायचं असेल, कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ त्या टॉपिकवर बनवून देईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात असेच व्हिडिओ भेटत राहतील. भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.